एक पक्ष किती छोटा आहे किंवा मोठा आहे न बघता प्रत्येक पक्षाने जर एका सुरात जर गायन केलं तर ते गायन जसं चांगलं होतंय तसं आपल्या सगळ्यांनी मिळून एका सुरात म्हैसाळमधली विस्ताराची 65 गावं, टेंभू योजनेची 4 गावं, ह्या 69 गावासाठी आपण तालुक्यामध्ये सर्व पक्षी नेत्याने आवाज उठवला पाहिजे. आपली पहिल्याच बैठक झाली, चांगला वृत्तांत दिला. पहिल्या बैठकीमध्ये ठरलं आपलं की पहिल्या बैठकीमध्ये बैठक करायची, लोकांना सांगायचं. आता ही दुसरी आपली आंदोलनाचा आपला दुसरा टप्पा आहे, हा उपोषणाचा दुसरा टप्पा आहे. त्याच्यानंतर तिसरा टप्पा जो होईल तो रस्ता रोकोचा होईल आणि त्या तालुक्यामध्ये सगळे रस्ता म्हणजे चक्का जाम झाला आपण म्हणू, संपूर्ण तालुक्यामध्ये रस्ता रोकोचा कार्यक्रम होईल. आणि माझ्या माहितीप्रमाणे 23 फेब्रुवारीला शिवजयंती आहे. शिवजयंतीच्या निमित्तानं 13 फेब्रुवारीला 19 फेब्रुवारी शिवजयंती आहे. 19 फेब्रुवारी शिवजयंतीच्या दिवशी संपूर्ण जत तालुक्यामध्ये आपण रस्ता रोको करायचा आहे. तिथे उंदीला रस्ता रोको होईल, माडगाळला होईल, संकाला होईल, मुचंबीला होईल, इकडे गुळूरला होईल आणि तिकडे जमलं तर शेगावला आणि रत्नापूरला करू आणि या जतमध्ये सोलनकर चौकामध्ये आपलं उपोषणला होईल. हा झाला आपला तिसरा टप्पा. चौथा टप्पा आहे सर्व पक्षाच्या वतीनं प्रचंड असा मोर्चा काढू आपण आणि शासनावर अशा पद्धतीने दबाव आणू की जत तालुक्याची तीव्रता अतिशय गंभीर आहे. या 4 टप्प्यामध्ये जर शासनाला जाग नाही आली, जर या दोन्ही कामाचे केंद्र नाही निघाले तर आपल्याला बहिष्काराचा हत्यार उभारावं लागेल. पहिल्यांदा लगेच आपण बहिष्कार करत आहे. शासनाला ह्या 4 टप्प्यातून शासनाला आपण जागा करण्याचा प्रयत्न करतो आणि आता दुसरा टप्पा आहे, तिसरा टप्पा रस्ता रोकोचा आहे आणि चौथा टप्पा मोर्चाचा आहे आणि 5व्या टप्प्याला आपल्याला बहिष्काराचा हत्यार उभारायचा आहे. तोपर्यंत आपण त्या बहिष्काराचे वापरत आहे. परंतु शासनाने ताबडतोब टेंभूची 4 गावचं टेंडर काढावं आणि आमच्या वंचित 65 गावचं टेंडर काढावं. बघायचं बुद्धा सरकारने आणि काही प्रदान मांडला कारण एका गावाला पाणी सोडण्यासाठी तुम्ही आंदोलन न करता 65 गावच्या लोकांचा विचार करा ना. नदी माडगाळा फक्त कॅनल काढले आणि उदगीच्या काळात गेलं, काय उपयोग आहे तुम्हाला? विस्तारित परिसरामध्ये बोट नाला हे सण काय सगळे नाले काम मिळालं तर बाळगाला उपोषण केले. काय गरज नाही छोट्या छोट्या गावात उपोषण करायचं. पाणी जवळ दिसतं थोडं करा. मग अशी साहेब दोन्ही गेले की 19 कोटीची योजना आहे. 35 पाता अशा कुठल्या योजना होणार नाही. नियोजन बाहेर ज्याला खर्च होतो त्या खर्चाला परवानगी मिळत आहे. त्यामुळे कुठल्याच्या जागाला मध्ये तुमचा मार्गाला प्रयत्न झाला हे खरं म्हणजे निवडणुकीचा स्टंटवर लक्षात ठेवा. यामुळे एखाद्या गावाला पाणी मिळेल म्हणजे सगळ्या गावाला पाणी मिळतंय. आपल्याला काय करायचंय? सगळ्या 65 आणि 4 गावं टेंभूची अशा 69 गावासाठी योजना राबवायचे. तुम्ही तर मुख्यमंत्री म्हणण्यासारखं एखाद्या गावासाठी रस्ता रोको करायचा, प्रेसिडच्या माध्यमातून लोकांची दिशाभूल करायचं असा प्रयत्न न करता लिडरशिप कोण करते महत्वाचं नाही. कोणी याचं नेतृत्व करा, आम्ही त्याच्यामध्ये सहभागी होतो. आता 2 टप्पे आपले संघर्षाचे झालेले आहेत, आंदोलनाचे झालेले आहेत. तिसरा टप्पा रस्ता रोकोचा होईल, चौथा टप्पा प्रचंड मोर्चाचा होईल आणि मग याच्यानंतर जर सरकारला जाग आली नाही तर आपल्याला लोकशाहीमध्ये बहिष्काराचा हत्यार उभारायचा आहे. कारण असताना बहिष्कार घालायचा नाही. लोकशाहीमध्ये मताचा आपल्याला हक्क दिलेला आहे, तो हक्क बजावणे आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे ही शासनाला जाणीव होण्यासाठी ही आपल्या आंदोलनाची दिशा आहे. त्यामुळे तुम्ही या बाबतीत कोणी आज बऱ्यापैकी सर्व पक्षाचे लोक आहेत, सर्व पक्षाचे नेते मंडळी बोलताना सुद्धा आपलं थोडं तुमतून जाते चुकीचे. खरं म्हणजे अस्तित्वाची गरज नाही आहे. कारण इथे तर तुम्हाला तुमच्या पक्षाचे तुमचा नेता काय केला, तुमच्या नेत्यांनी काय केलं, कोण म्हणते हिरे परिस्थिती मगाशी कोणतरी बोललं, विद्यमान तुमचे प्रतिनिधी बोललं काय इथं माळी बोला बा विद्यान आमदारांनी हे केलं. अरे केलेलं सांगा इथं बोलू नका. काय करायचं तेवढ्यासाठी बोला नाही. तर आता आपल्याला काय करायचं आहे? राहिलेल्या 69 गावाला जर पाणी आलं, जत तालुका मी नेहमी सांगतोय महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्याचं नेतृत्व करू शकतोय एवढी क्षमता आपल्या जत तालुक्याच्या शेतकऱ्यामध्ये. गेली एवढी वर्ष आपण संघर्ष करतोय. त्यात आता कुठे म्हैसाळची पहिली योजना जरा पूर्णत्वास आलेली आहे. अजूनही आपली 65 आणि 69 गाव टेंभूची धरून 69 गावाला अजूनही पिण्याची टंचाई. मगाशी सांगितलं जनतेने 37 गावामध्ये
आज त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाते. म्हणजे एवढी भयानक अवस्था पिण्याच्या पाण्याची जर असेल तर शेतीच्या पाण्याची व्यवस्था काय असेल त्याचा आपण विचार करावा लागेल. म्हणून आज सगळ्या पक्षाचे लोक आपल्या आव्हानाला प्रतिसाद दिले, त्या ठिकाणी आले. मी खरं म्हणजे पहिल्यांदा त्याला मनापासून धन्यवाद देतो. तिथं कुठलंही राजकीय भाषण आपल्याला करायचं आहे. राजकीय भाषण करायचं मी अर्धा तास राजकारण बोलू शकतो, परंतु ते राजकीय भाषण करून आपल्यामध्ये विस्कळीतपणा आणायचं नाही. सगळ्याची आपल्याला गरज आहे, सर्व पक्षाची गरज आहे. छोटा मोठा लहान मोठा सत्ताधारी काही आम्हाला गरज नाही. त्याच्यात सत्ताधारीमध्ये आम्ही जरी असतो तरी आज पक्षाच्या जनतेच्या हितासाठी आम्ही रस्त्यावर उतरायला तयार आहे. त्यामुळे सगळ्यांनी गट तट सत्ता वगैरे काही न म्हणतात आज जसं तुम्ही सगळ्यांनी त्या काळ्या भीतीने आंदोलनामध्ये सहभागी झाला तसं भविष्यकाळामध्ये 19 फेब्रुवारी बरोबर आहे ना, 19 फेब्रुवारीला जत तालुक्यात चक्का जाम आंदोलन करण्यात येईल. 19 फेब्रुवारी सगळ्यांनी लक्षात ठेवा. प्रत्येक गावामध्ये मुक्कामाला गेलेली असते त्याच ठिकाणी थांबेल त्याची व्यवस्था करा. आणि आम्ही सगळे कार्यकर्ते ठराविक गावामध्ये ठराविक ठिकाणी रस्ता रोको करतो आणि संपूर्ण तालुका चक्का जाम करून शासनाला जाग आणण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांना करूया. त्याच्यानंतर मग मोर्चा आहे, त्याच्यानंतर मग बहिष्कार आहे. प्रत्येक कोणा आंदोलनामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी झाल्याबद्दल तुम्हा सर्वांना सर्व पक्षाच्या नेत्यांना आपले राजकीय मतभेद अधिक असतात, राजकीय विचार वेगळे असतात, कोण कुणाचं जाण्यासाठी आपल्याला गरज आहे. परंतु असं न करता आज ह्या एका महत्वाच्या टप्प्यावर आपण सगळेजण एकत्रित आलोत त्याबद्दल सगळ्यांना मनापासून मी धन्यवाद देतो. आणि अशाच पद्धतीनं ज्या ज्यावेळेला आणखी कुणाची जर शंका असेल ती विलासराव जगतापाच्या नेतृत्वातील ते डोक्याचं काढून टाका. ज्यांना कुणाला याचं नेतृत्व करायचं असेल तुम्ही कुशल करावं, त्याच्या हाताखाली बी काम करावं तयार आहे. परंतु आपल्याला पाणी मिळालं पाहिजे ही सगळ्यात महत्वाची आपली गरज आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मी पत्रकार बोलताना सांगतो की ही बातमी तुम्ही चांगल्या पद्धतीने हायलाईट करा. तुमची सगळी कातणं आम्हाला मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्र्याला पाठवावे लागते आणि त्या कातण शेरा बांधून ते कार्यक्रम खाली येतात. त्यामुळे आपण चांगली बातमी द्यावी अशा प्रकारचे तुम्हाला विनंती करतो. तुम्ही पाठिंबा दिल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. आणि आपण सर्व गावातले कार्यकर्ते मगाची कोणतरी गर्दी मोर्चाची ओळख करायची आहे. आता गर्दी करायची गरज नाही. आता फक्त सर्व पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते त्यांचीच तेवढी आज आपण इथं उपोषणाला बोलवलेलं आहे. रस्ता रोकोमध्ये त्या गावाचे लोक करतील आणि त्याच्यानंतर मोर्चाला मात्र तुम्हाला न भविष्य न होतो असा मोर्चा आम्ही त्यानंतर ठरवू. पण हे सगळं आचारसंहिता लागायच्या आत करू एवढं मात्र फक्त लक्षात ठेवा. एकदा आचारसंहिता लागू झाली की शासन हालचाल करत नाही. त्यामुळे लगेच आपण मिटिंग नंतर आज लगेच उपोषण बोलले. लगेच आता 19 फेब्रुवारी काय होतंय की जेवढ्या गतीनं आपण आंदोलन करू तेवढ्या गतीनं आपल्या आंदोलनाची दिशा आणि जनतेचा विचार हे शासनापर्यंत पोहोचायला मदत होईल. तर मी सगळ्यांना विनंती करतो आम्ही जे प्रोग्राम आखलेला आहे त्या प्रोग्राममध्ये सगळ्यांनी सहभाग घ्या. छोट्या छोट्या गावासाठी इथं फोडले की पाणी येते, तिथं बांध घातला की पाणी येते, इथे कॅनल केले की पाणी येते, हे तुमच्या डोक्यातनं काढून टाका. सगळ्यांना पाण्याची गरज आहे. सगळ्यांनी मिळून विस्तारित योजनेची 65 गावं, टेंबुर्णीची 4 गावं त्या गावासाठी आपण सगळ्यांनी ताकदीने प्रयत्न करूया. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.